नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलो आहोत बिर्ला मंदिर या ठिकाणी. तर ओल्ड पुणे मुंबईच्या हायवेजवळ आपल्याला मंदिर बघायला भेटतं. सोमाटणे फाट्यापासून 5 मिनिटाच्या अंतरावर हे लोकेशन आहे. सो चला आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात आपण बिर्ला मंदिर. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ कसा वाटतोय मला कमेंटमध्ये सांगा, विसरू नका. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. वरच्या साईडला आहे बिर्ला मंदिर टेम्पल. तर अशा साईडला आपल्याला स्टेअर्स पाहायला भेटतात. त्या स्टेअर्सनी वर यायचं आणि वरच्या साईडला गणपती मंदिराकडे जायचं आहे. त्या साईडला तुम्ही बघू शकता ओल्ड मुंबई पुणे हायवे. आणि त्याच्याच जवळच आपल्याला घोरडेश्वरच्या जुन्या ज्या लेणी आहेत त्यासुद्धा बघायला भेटतात. सो परिसर एकदम भारी आहे. आणि संध्याकाळचे 7 वाजल्याचं वातावरण. सनसेट ऑलमोस्ट झाला आहे आणि त्याची थोडीशी लाईट येलो लाईट आपल्याला पडताना दिसते, शेड पडताना दिसतो आहे. आणि एवढं भारी वातावरण झालं आहे. तर आज आम्ही आलो आहे, दोघं, माझी मिसेस आणि मी. वरच्या साईडला आहे बिर्ला मंदिर, जे की ॲक्च्युअल मंदिर आहे. सो चला जाऊयात मंदिर बघायला. कसलं भारी आहे भाई, कसला भारी सनसेट दिसतोय त्या साईडला. एक नंबर, एकदम गार हवा आहे. ॲक्च्युली वरती ना भरपूर सारं. आणि छोटंसं एक गार्डन पण मित्रांनो तुम्ही बघू शकता. इथं फाउंटन चाललं आहे आणि एवढी थंडगार हवा आहे ना भाई. हे एक्सपिरियन्स करायला इथे या. हे आहे बिर्ला मंदिर सोमाटणे फाट्याजवळचं. आणि हे आजूबाजूचं वातावरण. मित्रांनो, या मंदिराविषयी अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. हे मंदिर बांधलं आहे सरला बिर्ला यांनी आणि बिर्ला ट्रस्ट याद्वारे याचं निर्माण झालं होतं. हा मंदिराचा चौथरा आहे मित्रांनो, जो की जवळपास 18 फूट उंच आहे. आणि वरती जी मेन गणपतीची मूर्ती आहे ती आहे 54 फूट. आणि ट्रस्टचं असं मानणं आहे की 9 आकडा शुभ आहे. आणि आपल्या मायथॉलॉजीमध्ये सुद्धा, हिंदू मायथॉलॉजीमध्ये सुद्धा 9 हा आकडा शुभ मानला जातो. तो 9 ह्या आकड्याचं कॅल्क्युलेशन कसं आहे हे तुम्हाला सांगतो. 18 फुटाचा चौथरा म्हणजे 1 आणि 8 बरोबर 9 होतात. त्याच्यानंतर 52 फुटाची मूर्ती, 54 फुटाची मूर्ती. तर 54 फुटाचं जरी कॅल्क्युलेशन केलं तर 9च येतं. सोबत हे दोन्ही आकडे एकत्र केले म्हणजे 18 आणि 54 एकत्र जर केले तर 72 फूट एवढी पूर्ण याची हाईट येते चौथऱ्यापासून. म्हणजे त्याचीसुद्धा बेरीज केली तर 9 एवढी येते. सो असं हे मंदिर आपल्याला पाहायला भेटतं सोमाटणे फाट्यापासून अगदी 5 मिनटाच्या अंतरावर. मुंबई पुणे जो जुना महामार्ग आहे त्या ठिकाणी. सोबतच आपल्याला जवळ बेगडेवाडी बघायला भेटतं, ज्या ठिकाणी कुंडमाळा हे एक भन्नाटाचं ठिकाण आहे. पावसाळ्यामध्ये एकदम भारी लोकेशन आहे. तर तुम्हीसुद्धा या ठिकाणाला भेट द्या आणि संध्याकाळच्या वेळी या, जेणेकरून तुम्हाला एक भन्नाटाचा सनसेट बघायला भेटेल. सोबत अशी लाईटिंग चालू झाली ना तर मंदिर एवढं भारी दिसतं ना, मूर्ती एवढी भारी दिसते. सो ते सुद्धा तुम्हाला अनुभवायला भेटेल. सो नक्की या ठिकाणी या, भेट द्या या मंदिराला. सोमाटणे फाट्यापासून अगदी 5 मिनटाच्या अंतरावर आणि जवळपास वडगावपासून 6 किलोमीटरच्या अंतरावर असणारं हे ठिकाण. मेन सिटी पुण्यापासून जवळपास 30 ते 35 किलोमीटर अंतरावर असणारं हे बिर्ला मंदिर, ज्याला आम्ही भेट देण्यासाठी आलो होतो, बघण्यासाठी आलो होतो. तुम्हीसुद्धा या आणि बघा, इथला एक्सपिरियन्स घ्या. तर हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या कमेंटमध्ये मला सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा. जय महाराष्ट्र मित्रांनो.